शुभांगी काय करायली? काय हिरव्या मिरच्या लाल लाल येतात ते निसून ठेवती. हा का? आजच जरासा टाइम भेटला तर घर राहिले की 2-1 मिनिट नुसतं काम काम आवरणं. मिरच्या कुठून आणल्या पण ह्या लाल मिरच्या? ते हिरव्या मिरच्या आणल्या नव्हत्या का विकायला? विकायला आपण त्यातल्या काढल्यात का? त्याच्यामधल्या लाल लाल मिरच्या काढल्या. हा का? तर काल तशीच पन्नी बांधून होती ना. हा तर एवढ्या का? अगं मला तुला विचारायचं होतं एक. विचारू का? काय विचारायचं तुम्हाला? विचारू? विचारा ना. 14 वर्षापूर्वीची घटना आहे. 14 वर्ष नाही, किती दिवस झाले आपल्या लग्नाला? 13 वर्ष. अगं जेव्हा मी तुला बघायला आलतो तर इकडे ऐक ना, खरंच ना, हा, ऐकते ना मी. लाजू नको. ज्यावेळेस मी तुला बघायला आलतो का त्यावेळेस दुसरी मुलगी होती का मग तुझ्यासोबत? ती कोण होती? माझी मावशी होती. हा का? हम्म. मावशी होती तुझी? हा. बरं बरं. मग काय झालं? काय नाही, तेच म्हणलं तुम्ही दोघी जणी होत्या, दुसरी कोण होती? माझी मावशी होती ना मग. हा का? बरं. आता काय बनवली जेवायला तू? होय का? मी खरं सांगू, तुला आवडत होतं का नाही त्यावेळेस मी ज्यावेळेस बघायला आलतो त्यावेळेस? नाही ते आवडली. हा? नव्हते आवडलं? तू तर आवडली होती मला. तुम्हाला मी पण नव्हतं आवडलं. मी सांगतो ना तुम्हाला. कसं काय? खोटारडे. खोटारडी नाही, खरं सांगते मी. माझ्या मावशीच्या मनावर केलंय तुम्ही. मावशीच्या मनावर? बरं. किती आहेत? 1 किलो आहेत का मिरच्या? 1 किलोच्या वर आहे. हा का? आता त्याला काय करते? वाळू घालून चटणी? चटणी नाही, वाळू घालायच्या हां. आणि अशाच भरून ठेवायच्या. काय होतं? कशाला पण कामी येतात. त्याला चटणीला आणि 2-4 किलो मिरची लागते दुसरी. हा का? हे दाल आपलं हे याच्यासोबत याच्यात टाकायला जमतात तुला? दाल तडका. हो. तसं काही नाही आहे बरं. हां. त्याला मी आवडली होती, मला पण तुम्ही आवडली होती. हा का? बरं दादी, चल काय केलं जेवायला? जेवायला काय केलं? जेवायला काहीच नाही बनवलं आणि खिचडी बनवली की? नाही बनवली. बनवली खिचडी. चल आण बरं चल. आणि ते राहू दे, आता उशीर व्हायला, चल जायचं आपला. आजचं नियोजन कसं आहे माहिती आहे का? आज संभाजीनगरला जायचं आहे आणि थोडासा माल आणायचा विचार आहे आमचा. बेल्ट वगैरे कमी झालेत. सॉक्स आहेत पण लहान मुलाचे सॉक्स काल 2-3 गिऱ्हाईक वापस गेले, तर सॉक्स आणायचे लहान मुलाचे, बेल्ट आणायचे थोडेफार अजून. बघू आता जिथं गेल्यावर. मी घरी राहिले तरी मला काम, दुकानावर आलं तरी पण मलाच काम. हा, मग आता तुला मदत करायला लागलीस? काय मदत करायला लागली घरी? आता आज थोडा वेळ झालो घरी आहे, तर कामामाग काम, हे साफ करणं, हे ते साफ करणं. कालपासून पन्नी पडलेली होती तिथं मिशनीपाशी. तुझ्याशिवाय कोण बघणार आहे आपण मिरच्याला का? कमी बघू का त्याला मिरच्याला? मग बघायचं गाडी लाल पन्नी हे पडलेली. अगं पण मला वेळ भेटते का ते मिरच्या निसायला आणि त्याला? निसायच्या नव्हत्या, नुसतं बघायचं असतं, खोलून ठेवायच्या असत्या. लय मारीन बरं, लय मारीन तुला, लय मारीन ना. मारू का? मला जाऊ दे, काय हे होते. येऊ द्या, काय मग आवाज येणार थोडाफार. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शुभांगी आता लाल मिरच्याचं बनवून ठेवते, काहीतरी बनवणार आहे, पण सांगणं झाली आता काय बनवणार आहे काय माहितीलाच माहिती. काहीच बनवणार नाही, मी उन्हाला टाकणार आहे वाळू आणि याच्यामध्ये 2-3 किलो आणि मिक्स करीन मिरच्या. जर विकायला आणल्या तर त्याच्यातूनच काढीन लाल लाल मिरच्या आणि त्याची चटणी बनवणार. ते इकडे की स्विमिंग पूलचं ते काढलं पाणी त्यातलं? नाही काढलं मी. आणि घरी त्याने स्विमिंग पूल तयार केलाय. 4,000-3,000 घालण्याची जरूरत नव्हती, घरीच लेकरायला बनवून द्यायचं असतं. दाखवतो ना आता व्हिडिओमध्ये, चाललो ना वरती. आता वर आम्ही स्विमिंग पूल बनवला आहे छोटासा. लेकराला आडू लागले, म्हणलं आम्हाला पोहायला जायचं. तर काल आम्ही बनवला आहे, तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला दाखवून आणतो का? आपण हा व्हिडिओ अपलोड करू, ठीक आहे? हे बघा, हे वरची रूम आहे आमची. तर हे बघा, सध्या काय एवढं याच्यामध्ये सामान नाही, म्हटलं चला मग पोरांना बनवून देऊ आपण. हा पाईपानं वरती पाणी घेतलं होतं, मला जाऊन दाखवतो तुम्हाला.
एवढं पाणी घेतलंय, मस्त पाणी आहे. हे बघा इकडून सगळीकडून पॅक करून घेतलंय. वरती आंघोळ केलं लेकरांनी सगळ्यांनी, मी पण वरती आंघोळ केली याच्यामध्ये. हे बघा खूप छान आहे, मस्त वाटायला लागलं. उन्हाचं मस्त चांगलं वाटते उन्हाळ्यात, ऊन पण भरपूर पडलं होतं, मस्त वाटू लागलं. हे बघा वातावरण बाहेरचं. त्याचं पाणी ते चेंज करावं लागते 1-2 दिवसाला. हा 4-5 दिवस ठेवायचा विचार आहे याचा. आणि अजून पाणी भरायचं आहे, पण ते खालून पाईप हे होऊ लागला, सारखा निघू लागला, म्हणून आता त्याला ताराने पॅक करून घेऊन पाणी आलो ग दाखवून. काय म्हणशील तुझ्या, कसं वाटलं ते नक्की सांगा. स्विमिंग पूल कमेंट करून आणि नक्की मला सांगा. माहित पण नाहीये स्विमिंग पूल बनवलं म्हणून. काल अख्खा दिवस झाले घरी होते आणि तू दुकानावर आणि होतीस. दुकानावर होती. चालेल. आता आज किती तारीख आहे. आता सागर बसल्या दुकानावर, मी घरी आलो, जेवण वगैरे करून आम्हाला जायचं आहे संभाजीनगरला. तर आज किती तारीख आहे, 31 तारीख आहे ना का. आज 31 तारीख आहे, 31 मे. 31 असं वाटतं, काय माहिती. हो शुक्रवार होता ना काल, आज शनिवार आहे. 31 मे 2025. तर आपल्या चॅलेंजला 5 महिने कंप्लीट झालेत शुभांगीमुळं. कारण का मग एकट्यानं होत नव्हतं. शुभांगी सुरुवातीला नाही म्हणू लागली, पण आता हळूहळू तिनं तिच्याच्यानं झालं बरं का. याच्यानं एकट्यानं होत नव्हतं चॅलेंज. लेकरं बी कधी दुकानावर बसतात, कधीही बसती, काही काम असलं तर. त्याच्यामुळं मग ते आमचं रेग्युलर आता 5 महिने कंप्लीट झालेत. रोज दुकान लावतो आहे, सुट्टी मारायची नाही. 365 दिवसात चॅलेंज आहे आमचं. तर तुम्हाला लक्षात येईल आता पुढं आम्ही रोज टाकतो आहे व्हिडिओ. सपोर्ट करा आम्हाला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असंच काहीतरी नवीन आम्ही करत राहतो आमच्या चॅनलवरती. बघा आता 5 महिने पूर्ण झालेत. आता उद्या 1 तारीख जून चालू होईल. जून महिना लागन. 6 जून संपला की 6 महिने कंप्लीट होतात. अजून 6 महिने काढायचे आहेत. कुठं फिरायला जाता येणार काही नाही. जरा थोडं शुभांगीला जरा बोरच व्हायले. ती म्हणती कुठं जाता येणार काही नाही. एखाद्या दिवस कुठं आम्ही वर्षातून एखाद्या दिवस आरामशीर गेलो असतो कुठं ना कुठं, हे ना का. आमची सारखी चक्कर राहते वर्षातून एकदा, म्हणजे काय 2-4 वेळेस गेलो असतो. खरंच 2-4 वेळेस गेलो असतो कुठं ना कुठंतरी गेलोच असतो आम्ही 2-4 वेळेस. पण आम्ही आता एक पूर्ण वर्ष आम्हाला कुठं जायचं नाही. पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही नवीन काहीतरी करू. आमचे व्हिडिओ पण चांगले बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. सध्या आता कसं आहे, नवीन आम्हाला एवढे व्हिडिओ बनवता येईन झालेत, काय बोलावं काय नाही. पण हळूहळू काय बोलायचं ते आम्ही लक्षात येत राहतो. आमच्या व्हिडिओ आम्ही बनवून टाकत राहतो आमच्या चॅनलवरती. सबस्क्राईब करा प्लीज. आणि पुढं आता हे वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, आमचं चॅलेंज कंप्लीट झाल्यानंतर आम्ही नवीन वर्षापासून सुरुवात करणार आहे. तर माझी इच्छा आहे की जीवनामध्ये एकदा आता 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम प्रवास करायचा आहे. बघू आता, टाईम लागन. कारण का सगळ्या गोष्टी पैसा वगैरे टाईम पण लागतो, पैसे लागतात. आणि फिरणं एवढं सोपं नाही. 12 ज्योतिर्लिंग पण आता कुठं आहे तर त्याचा अभ्यास करावा लागेल. 4 धाम हे कुठं आहे त्यांचा अभ्यास करून पूर्ण सगळे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, शुभांगी आणि मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आमचे बघत राहा पूर्ण कंप्लीट, लाईक करत जा. शुभांगीला म्हणलो होतो आज, आता ती बघू आता वटसावित्री आली. वटसावित्री पौर्णिमेचा पण व्हिडिओ चांगला बनवून टाकणार आहे आमच्या चॅनलवरती. आम्ही चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. तुमची साथ पाहिजे मित्रांनो. कारण का नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे. 12 ज्योतिर्लिंग 4 धाम प्रवास करणे, हे सगळे व्हिडिओ टाकणे. रोजच्या रोज तुम्हाला अपडेट देत राहीन मी. डेली अपडेट असते ना, ते देत राहीन तुम्हाला. शुभांगी झाल्या मीच्या हे अन्न खिचडी अन्न का तुम्ही तर बोलले होते एवढं दे टाकून सनी. बघा एवढ्या एवढं निघल्या. बापरे लय लहान आहेत का. तुम्ही बोलले होते दे टाकून नको. हा का. बरं दादू चल आण, बरं खिचडी आण. चल खिचडी आण. दादू कुठे गेलाय. दादूलाच आवाज देऊ लागली. चल बरं बघ. लय भारी बनवले की खिचडी आहे. जाऊ दे काय होत नाही, बनव आता. आजचे दिवस बनवली आता चांगलं, आता खाऊत घेऊत.
तर आता काय करतो आम्ही, जेवण वगैरे करतो आणि निघतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन असेल. आणि उद्या टाकू आम्ही. उद्या पण अजून त्याच्यात आता थोडं वॉटरप्रूफ आता त्या पाण्यामध्ये थोडं अजून वॉटर पार्कमध्ये, आमच्या छोट्याशा वॉटर पार्कमध्ये आम्ही अजून पाणी सोडणार आहे थोडंसं. आणि पाणी सोडल्यानंतर अजून त्याला टोंगळ्या इतकं भरू आणि उद्या अजून व्हिडिओ टाकू चॅनलवरती. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.